हुतात्मा स्मारक परिसरातली मवियाचे सगळे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी झालेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मवियाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केली जाते। महाराष्ट्राच्या अस्मितेला, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा, यात भ्रष्टाचार आहे असा थेट आरोप मवियाच्या नेत्यांकडून केला जात होता आणि आज त्याच्याच निषेधार्थ सरकारचा विरोध, सरकारचा निषेध, महायुती सरकारचा निषेध म्हणून मविया आंदोलन करते। शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार शाहू छत्रपती सुद्धा या ठिकाणी आहेत। अनिल देशमुख या ठिकाणी एकत्रित आहेत। संपूर्ण हुतात्मा स्मारकाचा परिसर आहे। हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हे सगळे नेते आता आंदोलनात सहभागी होते। शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार शाहू महाराज छत्रपती हे हुतात्मा स्मारकाच्या या परिसरात आहेत। हुतात्मा स्मारकाला ते पुष्पचक्र अर्पण करतील आणि आंदोलनात सहभागी होते। वर्षानुवर्ष राज्यात उभे असलेले पुतळे हे जागच्या जागी आहेत। अगदी 60-60, 70-70 वर्ष जुने हे पुतळे अजूनही वारा आणि पाऊस झेलत उभे आहेत। मग हा 8 महिने आधी उभा केलेला छत्रपतींचा पुतळा कोसळतोच कसा, असा थेट सवाल मवियाकडून या सरकारला विचारला जातोय। या कामात भ्रष्टाचार आहे असा थेट आरोपही केला जातोय। म्हणूनच या सरकारचा म्हणजेच महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज मवियाचे नेते एकत्रित आलेले आहेत। जोरदार आंदोलन केलं जात आहे। मुंबईतलं मवियाचे हे आंदोलन, ज्याला खरंतर पोलिसांनी परवानगी नाकारली। नाना पटोले या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार शाहू महाराज छत्रपती हे सगळे आता आंदोलनात सहभागी झालेत। या सगळ्याबाबत जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, महत्त्वाच्या सगळ्याच नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलेले आहे। पुढचं नेमकं काय असेल? लॉंग मार्च निघणार आहे का, काय नेमकं? पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त देखील जाताना दिसून येत आहेत मवियाचे नेते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉंग मार्च काढण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी कूच केलेली आहे। ते आता गेटच्या दिशेनं जाताना दिसून येत आहेत आणि पोलिसांचा असं एक निर्धार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर दृष्टीनं त्यांनी देखील टाकलेले आहे। मात्र इतक्या मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना पोलीस कशा प्रकारे करणार आहेत, कारण एक ट्रक आहे, त्या ट्रकमध्ये हे सर्व नेते गेट ऑफ इंडियाच्या वरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जाणार आहेत। नक्कीच कृष्णा, तुमच्याकडून आम्ही अपडेट्स घेत राहणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा जोडलेले।